तर पहलगाममध्ये पुण्यातील 2 पर्यटकांनी जीव गमावलेला आहे। आपण पाहतो जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी आता एक विशेष कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे। मोठी बातमी आपण बघतोय, जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या पुण्यातल्या पर्यटकांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आलेला आहे। 84 पर्यटकांनी नियंत्रण कक्षासोबत संपर्क साधलेला आहे। नियंत्रण कक्ष 84 पर्यटकांची माहिती आता केंद्र सरकारला पाठवणार आहे। पुणे जिल्ह्यातील 264 पर्यटक जम्मू काश्मीरमध्ये थेट नियंत्रण कक्षातून आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड हे माहिती देत आहे, पाहूया। मध्ये अडकलेले आहेत आणि त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपत्ती कक्ष जो आहे तो स्थापन करण्यात आलेला आहे। 84 पर्यटक आहेत। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अनेक पर्यटक आहेत, त्यांचे नातेवाईक आहेत, ते कॉल करतात। साहेब आपल्याबरोबर काल हा जो काही हल्ला झाला, ह्या हल्ल्याच्या अनुषंगाने काल नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आलं। नियंत्रण कक्षामार्फत आपण काही नंबर पब्लिश केले। लोकांचे जे काही आपले बांधव आहे, म्हणजे पुणे जिल्ह्यातले काही लोक पर्यटनस्थळी गेले होते, काही इतर ठिकाणी पण जम्मू काश्मीर इतर ठिकाणी पण पर्यटनासाठी गेलेले आहेत, अशा लोकांसाठी संपर्क करावा आणि त्यांची एक यादी तयार करून राज्य शासनामार्फत तिथे जम्मू काश्मीर इथे पाठवली जाणार आहे। त्या अनुषंगाने त्यांना परत घेऊन येण्यासाठीची प्रक्रिया सुरू झालेली आहे। टप्प्याटप्प्याने आपण त्यांच्यामार्फत कंट्रोल रूममार्फत ही माहिती पुरवत आहे। आपल्याकडे जे काही पुणे जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 264 लोकांची यादी प्राप्त झालेली आहे, त्या 264 ची यादी आपण राज्य शासनाला पाठवलेली आहे। त्यांच्यामार्फत आता तिथले जी कंट्रोल रूम आहे त्यांच्या तिकडे पाठवली जात आहे आणि त्यांच्याकडनं जे काही परतीचा जो काही प्रवास आहे, त्या परतीच्या प्रवासासाठी काही मदत आवश्यक आहे का, काही इतर गोष्टींसाठी आपण त्याच्यामध्ये प्रयत्न करत आहोत। राज्य शासन पण प्रयत्न करत आहे आणि हा कंट्रोल रूम आपण दिवसभर या सगळ्या म्हणजे कोणी पण फोन करू शकतो। कोणाशी आपल्याला जर संपर्क करायचा असेल, तिथे हे सगळे लोक बाकीचे सेफ आहे। जे काही काल घटना झाली त्याच्यानंतर कुठलाही तिथे अनुचित प्रकार काही झालेला नाही आहे, परंतु तिथले जे काही पर्यटक आहे ते परत फिरतीच्या मार्गावरती आहे, त्यांना परत यायचं आहे। अशा पर्यटकांसाठी त्यांची एक यादी तयार करून आपण राज्य शासनाला पाठवत आहोत। कॅमेरामॅन आदर्श कटकेसह सागर और साम टीव्ही।